तंबाखू सोडायचं टेन्शन येत आहे आणि ही लढाई आपल्याला एकट्याने लढायची आहे असं वाटतंय, चिंता करू नका, कारण तुम्ही एकटे नाही आहात. आता तंबाखू सोडणं का कठीण हे आधी आपण जाणून घेऊ. तंबाखू एक मानसिक आणि शारीरिक व्यसन बनतं. ते शरीर आणि मेंदूवर खोलवर परिणाम करतं. या व्यसनामुळे तंबाखूची सवय किंवा आपण त्याला व्यसनच म्हणूया सोडणं अतिशय अवघड होऊन जातं. पण चिंता करू नका, कारण तुम्ही एकटे नसाल. काउन्सिलिंग आणि CBT म्हणजेच कॉग्निटिव्ह बिहेवियर थेरपी तुम्हाला या व्यसनावर नियंत्रण ठेवण्यात मदत करू शकता. तर CBT काय असते? CBT तुम्हाला तुमच्या विचार आणि भावनांचा अभ्यास करून तंबाखूच्या व्यसनांवर मात देण्यासाठी तुम्हाला मदत करते. ती तुम्हाला योग्य दिशा दाखवते. तंबाखू सोडताना मानसिक ताण, चिंता, डिप्रेशन यासारख्या इतर आजारांचा सुद्धा सामना करावा लागतो. तंबाखू सोडणं हे काही सोपं नाहीये. काउन्सिलिंग आणि CBT तुम्हाला या समस्यांवर काम करून मानसिक आरोग्य सुधारण्यास मदत करतं आणि तुमच्या व्यसनावर नियंत्रण मिळवण्यास सहाय्यता करते. तुम्ही एकटे नाही. काउन्सिलिंग आणि CBT तुमच्या पाठीशी आहेत. बऱ्याचदा तंबाखू बरोबरच जे बाकीचे मानसिक आजार असू शकतात किंवा डिप्रेशन असतं, बऱ्याचदा तंबाखू अचानक सोडल्यानंतर शरीरात बदल जाणवतात. पेशंट्स अजून चिडचिड करायला लागतात आणि मग ही होऊ नये म्हणून ते परत तंबाखू सुरू करतात. तर हे टाळायचं असेल तर काउन्सिलिंग आणि मुळात कारण काय आहे, दुसरे काही मानसिक समस्या आहेत का, हे तुम्हाला काउन्सिलर सांगू शकतात. तुमच्या व्यसनाच्या समस्यांना समजवून आणि त्यावर काम करून तंबाखू सोडवण्यासाठी काउन्सिलर आणि CBT तुम्हाला योग्य मार्ग दाखवतील. तंबाखू सोडणं अवघड असू शकतं किंवा ते अवघड आहेच, पण थोडं मार्गदर्शन आणि समर्थन तुम्हाला नवीन आरोग्यपूर्ण जीवनाकडे घेऊन जाऊ शकतं. आजच CBT आणि काउन्सिलिंगचा लाभ घेऊन तंबाखू सोडण्याची लढाई अजून पक्की करा. धन्यवाद. वर करायचं ना ते